नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर योगेश गायकवाड आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलचं स्वागत करतो. मित्रांनो, आयुष्य जगण्यासाठी काही गोष्टी फार महत्त्वाच्या असतात आणि त्याच गोष्टी नेमक्या शाळेत शिकवल्या जात नाही. एक उदाहरणच घ्या ना. 10वी पास झालेल्या मुलाचं वय हे साधारणतः 16 ते 17 वर्ष असतं. 12वी पास झालेल्या मुलाचं वय हे साधारणतः 19 ते 20 वर्ष असतं. 16 ते 17 वर्षाच्या वयोगटातील मुलगा किंवा 19 ते 20 वयोगटातील मुलगा हा कुठल्याही प्रकारे स्वावलंबी होत नाही. शाळेतील शिक्षण त्याला कुठल्याही प्रकारे स्वावलंबी बनवत नाही. साधं एखादी वही घ्यायची असेल, साधे एखादे पुस्तक घ्यायचं असेल किंवा पेन घ्यायचा असेल तरी त्याला पालकांवर अवलंबून राहावे लागते. या व्हिडिओमध्ये आपण अशाच गोष्टींचा विचार करणार आहोत की ज्या आयुष्यामध्ये फारच महत्त्वाच्या असतात, परंतु ते आपल्यालाही शाळेत शिकवल्या गेल्या नाही आणि आपल्या मुलांनाही शाळेत शिकवल्या जात नाही. या व्हिडिओचा उद्देश शाळेला नावं ठेवणं किंवा शाळेवर क्रिटिसाइज करणं हा बिलकुल नव्हे. ह्या व्हिडिओतनं आपल्याला ह्या गोष्टी शिकायच्या आहे की जीवनामध्ये जगण्यासाठी कुठल्या गोष्टी फार आवश्यकता आहे आणि त्या गोष्टी माझ्या जीवनामध्ये कशा येतील आणि माझ्या मुलांच्या जीवनामध्ये कशा येतील आपण त्याचा विचार करणार आहोत. आपण जेव्हा असे म्हणतो की स्कूल्स आर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, की शाळा हे एक एज्युकेशन इन्स्टिट्यूट आहे. आपल्याला चांगले करिअर करता यावे, पुढे जाता यावे यासाठी आपण शाळेचे शिक्षण घेतो. आयुष्यामध्ये यशस्वी व्हावे यासाठीच आपण शाळेचे शिक्षण घेतो. मित्रांनो, या जगामध्ये परफेक्ट असं काही नाही. मी पण परफेक्ट नाही आणि तुम्ही परफेक्ट नाही आणि शाळा जेव्हा परफेक्ट होईल तेव्हाच मी शाळेत जाऊन शिक्षण घेईल हा विचार करणं पण चुकीचं आहे. तुम्ही कुठल्याही ऑफिसमध्ये गेले, कुठल्याही ऑर्गनायझेशन मध्ये गेले, कुठल्याही देशाचा विचार केला तर तुम्हाला तिथे परफेक्टनेस असं दिसणार नाही. कुठलाही देश असो, कुठलेही ऑर्गनायझेशन असो, कुठलेही ऑफिस असो, हे आपल्याला परफेक्ट करावे लागते आणि जर आपण परफेक्ट गोष्टी शोधण्यासाठी थांबलो तर आपल्याला आयुष्यभर थांबावे लागेल. त्यामुळे इथे आपल्याला शाळा परफेक्ट कशी बनणार, मी परफेक्ट कसा बनणार याचा पण आपण विचार करत नाही. आपण काही मूलभूत गोष्टींचा विचार करणार आहोत की त्या आयुष्यामध्ये सक्सेस होण्यासाठी फारच महत्त्व असतात. त्यातील प्रथम गोष्ट म्हणजे आयुष्यामध्ये मुलांना हे शिकवणे फार महत्त्वाचे आहे की अपयश कसे हाताळायचे. हाऊ टू हँडल फेल्युअर्स. जीवनामध्ये यश आणि अपयश हे नेहमीच येतात. आपल्या जीवनामध्ये जेव्हा यश येतं तेव्हा आपल्याबरोबर अनेक लोक असतात, आपले मित्र असतात, आपला परिवार असतो. परंतु आपल्या जीवनामध्ये जेव्हा अपयश येतो तेव्हा आपण एकटेच असतो आणि जेव्हा आयुष्यामध्ये असे सेटबॅक येतात, आयुष्यामध्ये असे अपडाऊन्स येतात, तेव्हा त्या अपयशामधनं पुन्हा उभे कसे राहायचे आणि भरारी कशी घ्यायची, त्या अपयशामधनं प्रेरणेने पुन्हा कसे उभे राहायचं हे याचे शिक्षण मात्र आपल्याला कुठेच दिले जात नाही. मुलांनी अपयश कसे हाताळावे, मुलांनी फेल्युअर मधने कसे उभे राहावे यासाठी आपण मुलांना काय करायला सांगू शकतो. अपयश हाताळण्यासाठी आणि फेल्युअर मधनं कसे उभे राहता येईल यासाठी माणसाच्या जीवनामध्ये स्पोर्ट्समॅन स्पिरिट फार आवश्यक असते. खिलाडी वृत्ती ही फार आवश्यक असते. त्यासाठी मला तुम्हाला असे सांगावेसे वाटते की आजकाल मुलं जी ऑनलाईनच्या दुनियेमध्ये अडकली आहे त्या ऑनलाईनच्या दुनियेमधनं मुलांना काढून त्यांना मैदानी खेळ खेळायला लावा. मुलगा जेव्हा मैदानी खेळ खेळणार तेव्हा त्याला खेळता खेळता कधी यश येणार, कधी अपयश येणार. यश आल्यानंतर आलेले यश कसे हँडल करायचे, अपयश आल्यानंतर पुन्हा यशासाठी कसे उभे राहायचे, याची जी वृत्ती आहे ही वृत्ती माणसाच्या जीवनामध्ये फक्त खेळातनच उभी राहते. त्यामुळे शाळेमध्येही आपण जेवढं मॅथमॅटिक्सला, इंग्लिशला महत्त्व देतो तेवढेच महत्त्व किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त महत्त्व हे खेळाला दिले गेले पाहिजे. आणि पालकांनीही मुलगा घरामध्ये किती अभ्यास करतो, ऑनलाईनचे किती लेक्चर्स अटेंड करतो त्यापेक्षाही मुलगा खेळतो का ह्यावर जास्त विचार केला पाहिजे. मित्रांनो, अभ्यास, मॅथमॅटिक्स, सायन्स हे मुलांना करिअर करण्यासाठी उपयुक्त असेल, परंतु करिअरमध्ये आलेले अपयश, करिअरमध्ये आलेले यश हे कसे हाताळायचे यासाठी त्याच्या जीवनामध्ये खिलाडी वृत्ती उभी राहणं फार आवश्यक आहे. त्याच्या जीवनामध्ये स्पोर्ट्समॅन स्पिरिट उभं राहणं फार आवश्यकता आहे आणि हे उभं राहणार फक्त खिलाडी वृत्तीतनं. अपयश हाताळण्यासाठी काय करावे यासाठी मला तुम्हाला दुसरा मुद्दा सांगावा असं वाटतो. मुलाच्या जीवनामध्ये जेव्हा अपयश येते त्या परिस्थितीमध्ये मुलाला सपोर्ट करणे फार गरजेचे असते. इथे पालकांचा रोल अतिशय महत्त्वाचा आहे. जेव्हा आपल्या मुलाच्या जीवनामध्ये काही अपयश आलेले आहे ते ओळखून पालकांनी मुलाला सपोर्ट कसा करता येईल, त्याच्या जीवनामध्ये प्रेरणा कशी उभी करता येईल, त्याला मोटिवेट कसं करता येईल याचा विचार करावा. कारण तुमच्या मुलाला जेवढं तुम्ही ओळखतात तेवढं तुमच्या मुलाला कोणीही ओळखत नाही, तोही स्वतःला एवढा ओळखत नाही. त्यामुळे आपल्या मुलाला ओळखणारे आपणच असतो आणि आपणच त्याला हात द्यायला हवा, आपणच त्याला प्रेरणा द्यायला हवी आणि आपणच त्याला मोटिवेट करायला हवे. त्यामुळे मला इथे हेच सांगावेसे वाटते की मुलांना जीवनामध्ये अपयश कसे हाताळायचे हे जर शिकवायचे असेल तर आपल्याला खेळाला महत्त्व द्यायला लागेल. मुलांच्या जीवनामध्ये खिलाडी वृत्ती कशी तयार होईल याचा विचार करावा लागेल आणि पालकांचा सपोर्ट मुलांना अपयशामध्ये कसा मिळेल याचा विचार आपल्याला करावा लागेल. शाळेमध्ये कुठल्या गोष्टी शिकवल्या जात नाही आणि त्या आयुष्य जगण्यासाठी फार महत्त्वाच्या असतात याचा विचार करताना तुम्हाला दुसरी गोष्ट सांगावीशी वाटते, ती म्हणजे थिंकिंग, विचार करण्याची क्षमता, किंवा त्याला आपण क्रिएटिव्ह थिंकिंगही म्हणू शकतो, सृजनात्मक विचार करण्याची शक्ती. मित्रांनो, जर आपण आपल्या शिक्षण व्यवस्थेचा विचार केला तर आपली शिक्षण व्यवस्था ही इंग्रजांनी बनवलेली आहे. काही वर्षापूर्वी इंग्रज भारतामध्ये आले आणि भारताचा पूर्ण राज्यकारभार त्यांनी आपल्या हातामध्ये घेतला.
आपण अनेक वर्ष गुलामगिरीमध्ये होतो. जेव्हा भारतासारख्या इतक्या मोठ्या देशाचा कारभार इंग्रजांच्या हातामध्ये आला, या देशाचे पूर्ण ऍडमिनिस्ट्रेशन चालवण्यासाठी इंग्रजांना 3 प्रकारच्या मॅन पॉवरची फार आवश्यकता होती. पहिला प्रकार होता क्लर्क. देशाचा राज्यकारभार चालवण्यासाठी, देशाचे ऍडमिनिस्ट्रेशन चालवण्यासाठी इंग्रजांना प्रचंड क्लर्कची आवश्यकता होती. दुसरी गोष्ट होती की मिलिटरी मधील सोल्जर, आणि तिसरी गोष्ट होती ते लेबर, कामगार. जर तुम्ही बारकाईने विचार केला, क्लर्क, मिलिटरी मधील सोल्जर आणि कामगार, या तिन्ही लोकांची जडणघडण अशा पद्धतीने झालेली असते की ते फक्त ऑर्डर ऐकण्यासाठी तयार केलेले असतात. त्यांना स्वतःचा विचार करण्याचे किंवा स्वतःचा विचार मांडण्याचे स्वातंत्र्य नसते. आणि इंग्रजांनी जी आपल्यावर एज्युकेशन सिस्टीम लादली, इंग्रजांनी जी आपल्यावर शिक्षण प्रणाली लादली, ती अशा प्रकारचीच होती की ज्यातनं जास्त क्लर्क तयार व्हावे, मिलिटरीतले सोल्जर तयार व्हावे आणि जास्तीत जास्त कामगार तयार व्हावे. आणि आजही आपण इंग्रजांनी लावलेल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये शिकतो. आणि त्यामुळेच शिक्षण व्यवस्थेमधनं बाहेर पडल्यानंतर मुलगा चांगल्या पद्धतीने विचार करू शकत नाही किंवा तो चांगल्या पद्धतीने क्रिएटिव्ह थिंकर्स बनत नाही. मुलाने चांगल्या पद्धतीने विचार करावा, मुलाने चांगल्या पद्धतीने क्रिएटिव्ह थिंकिंग करावे, यासाठी आपण काय करू शकतो? मित्रांनो, आपल्या समोर आलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांवर विचार कसा करायचा आणि सोल्युशन कसे काढायचे, हे पालक विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे सांगू शकतात. मित्रांनो, तुम्ही जर शाळेतले प्रोजेक्ट्स बघितले तर आजकाल शाळेतले प्रोजेक्ट्स हे फक्त एकाच विषयावर डिपेंड असतात. सायन्सचे प्रोजेक्ट वेगळे असतात, मॅथमॅटिक्सचे प्रोजेक्ट वेगळे असतात, हिस्ट्री जिओग्राफीचे प्रोजेक्ट पण वेगळे असतात. मुलांना जर विचार करण्याची क्षमता वाढवायची असेल, मुलांची जर क्रिएटिव्हिटी वाढवायची असेल, तर आपल्याला काही अभिनव उपक्रम राबवावे लागतील. म्हणजे उदाहरणार्थ मॅथमॅटिक्स आणि सायन्स हे 2 सब्जेक्ट यूज करून मुलाला काही प्रोजेक्ट दिला पाहिजे, किंवा कम्प्युटर आणि मॅथमॅटिक्स किंवा कम्प्युटर आणि हिस्ट्री ह्या 2 गोष्टी मिळून आपण काही नवीन नाविन्याने बनवू शकतो का, याचा विचार करण्यासाठी मुलांना प्रवृत्त केले गेले पाहिजे, जेणेकरून मुलांची विचार करण्याची क्षमता वाढेल, जेणेकरून मुलांची क्रिएटिव्हिटी वाढेल. इथे मला तिसरी गोष्ट सांगावीशी वाटते की जी आयुष्यामध्ये फार महत्त्वाची असते, परंतु शाळेमध्ये ती गोष्ट शिकवली जात नाही. ते म्हणजे टीमवर्क. ते म्हणजे संघामध्ये राहण्याची, संघामध्ये काम करण्याची सवय. आज जर तुम्ही कुठल्याही MNC कंपनीचा विचार केला, कुठल्याही कंपनीचा विचार केला, कुठल्याही ऑर्गनायझेशनचा विचार केला, तर तिथे टीम वर्कला फार अनन्य महत्त्व आहे. कुठली कंपनी, कुठली ऑर्गनायझेशन हाच विचार करते की आपला इयरली टार्गेट, आपलं मंथली टार्गेट आपल्या टीमला एकत्र घेऊन कसा अचीव करता येईल. त्यामुळे करिअरमध्ये पुढे जायचे असेल तर मुलांना एकत्र राहण्याचे शिक्षण देणे फार आवश्यक आहे. परंतु जेव्हा आपण एकत्र राहतो तर अनेक अडचणी येतात. मध्ये वेगवेगळ्या लोकांचा वेगवेगळा स्वभाव असतो, वेगवेगळ्या लोकांचा वेगवेगळी विचार करण्याची पद्धत असते. काही लोक चांगले असतात, काही लोक वाईट असतात. आणि इथेच आवश्यकता असते की चांगल्या माणसाबरोबर पण काम करता आलं पाहिजे आणि वाईट माणसाबरोबर पण काम करता आलं पाहिजे. कुठल्याही प्रकारच्या माणसाबरोबर काम करून आपल्याला कसे पुढे जाता येईल याची सवय मुलांना झाली पाहिजे. परंतु नेमकं आपण इथेच चुकतो. आपण मुलांना लहानपणापासून हेच शिकवतो की नको, तू बाहेर मित्रांबरोबर खेळायला जाऊ नको. उलटा आपण त्याला हे सांगायला हवे की तू बाहेर जा आणि जास्तीत जास्त मित्र बनव, जेणेकरून त्याला टीममध्ये राहण्याची, संघामध्ये एकरूप होण्याची सवय होईल. शाळेमध्ये मुलांना असे प्रोजेक्ट्स दिले गेले पाहिजे, शाळेमध्ये अशा प्रकारे एक्झामिनेशन घ्यायला पाहिजे की जेथे मुलांना टीमवर्कचे महत्त्व प्रामुख्याने जाणवेल. शाळेमध्ये जे एक्झामिनेशन घेतली जाते त्या एक्झामिनेशनच्या इन्स्ट्रक्शनमध्येच लिहिलेले असते की हा पेपर तुम्हाला एकट्याला सोडवायचा आहे. तिथूनच आपण माणसाला एकटं राहण्याची सवय पाडतो. शाळेमध्ये असा पेपर का बरं होत नाही की तुम्हाला सर्वांना मिळून एकत्र सॉल्व्ह करायचा आहे? शाळेमध्ये असे प्रोजेक्ट का बरं दिले जात नाही की तिथे तुम्हाला सगळ्यांना एकत्र येऊन तो प्रोजेक्ट बनवायचा आहे? आपण जर मुलांना ह्या पद्धतीने विचार करण्याची आणि काम करण्याची सवय लावली तरच मुलांना टीमवर्कचे महत्त्व कळेल आणि ते ऑफिसमध्ये, ऑर्गनायझेशनमध्ये आणि आपल्या करिअरमध्ये चांगल्या पद्धतीने टीममध्ये काम करतील आणि भविष्यात त्या टीमचे नेतृत्वही करू शकतील. त्यामुळे संघामध्ये काम करण्याची, संघामध्ये एकत्र राहण्याची, चांगल्या आणि वाईट लोकांना स्वीकारण्याची सवय ही मुलांना लागलीच पाहिजे आणि शाळेनेही यावर विचार केला पाहिजे. आणि या व्हिडिओच्या अखेरीस जाता जाता मला एक चौथा आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडावा असा वाटतो. मित्रांनो, जर तुम्हाला मी विचारलं की तुम्ही शिक्षण का बरं घेतात, तुम्ही चांगल्या कॉलेजमध्ये का जातात, तर उत्तर असं येईल की आम्हाला चांगलं करिअर बनवायचं आहे. तुम्हाला चांगलं करिअर का बनवायचं याचा विचार केला तर त्याचं अजून काहीतरी वेगळं उत्तर येईल. पण ॲट द एंड आपण सर्व हे का करतोय? कारण की आपल्याला चांगल्या प्रकारे पैसा कमवायचा असतो, आपल्याला सुखसुविधा आवश्यकता असतात आणि त्यासाठी पैसा हा फारच महत्त्वाचा फॅक्टर असतो. आणि जर आपल्या शाळेच्या व्यवस्थेचा विचार केला तर शाळेमध्ये असा कुठलाही सब्जेक्ट नाही की तो मुलांना शिकवेल की पैसा कसा कमवावा. शाळेमध्ये असा कुठलाही सब्जेक्ट नाही की तो मुलांना शिकवेल की मिळालेला पैसा कोणत्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करायला हवा. शाळेमध्ये असा कुठलाही सब्जेक्ट नाही की तो मुलांना शिकवेल की तुमच्याजवळ जो पैसा आहे त्या पैशाने अजून पैसा कसा खेचायचा. त्यामुळे हाऊ टू हँडल अ मनी, पैशाला कसे हाताळावे, पैशाची इन्व्हेस्टमेंट कशी करावी, पैशाने पैसा कसा कमवावा, ह्या गोष्टी शाळेमध्ये कुठेही शिकवल्या जात नाही. आणि शाळेमध्ये अशा गोष्टी शिकवण्यासाठी कुठला सब्जेक्टही नाही. तुम्ही आपल्या कुटुंबाचा जरी विचार केला तरी पालकांची एक विचार करण्याची पद्धत असते, पालकांच्या काही बिलीफ्स, काही धारणा असतात.
उदाहरणार्थ, लहान असताना मुलासमोर पैशाचे व्यवहार करू नये, मुलासमोर पैसे मोजू नये, मुलाला पैशाच्या व्यवहारामध्ये अडकू नये. मित्रांनो, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पैशाला लक्ष्मीचे स्थान दिले गेलेले आहे. पैशाला आपण देवी म्हणून पूजलेले आहे. पैशाकडे बघण्याचा एक पवित्र दृष्टिकोन आपल्याला भारतीय संस्कृतीने दिलेला आहे. त्यामुळे आपल्या मनामध्ये असणाऱ्या चुकीच्या धारणा काढून टाका. लहानपणापासूनच मुलांना छोटे छोटे व्यवहार कसे केले जातात याचे शिक्षण द्या. लहानपणापासूनच मुलांना पैसा कसा हाताळायचा, पैशाच्या इन्व्हेस्टमेंटच्या कुठल्या कुठल्या पद्धती आहे याचं शिक्षण द्या. जेणेकरून लहानपणापासूनच त्याला पैशाला कसे हाताळायचे, पैशाची इन्व्हेस्टमेंट कशी करायची आणि पैशाला कसे खेचायचे याचे शिक्षण मिळेल. आता मी पुन्हा एकदा सांगतो, या व्हिडिओचा उद्देश हा शाळेच्या शिक्षण व्यवस्थेला क्रिटिसाइज करणे किंवा शाळेला नावं ठेवणे हा नव्हता. आपल्याला ह्या व्हिडिओतून 4 गोष्टी प्रामुख्याने कळाल्या की अपयश कसे हाताळावे, वर्कमध्ये मुलांना राहायला कसे शिकवावे, मुलांची क्रिएटिव्ह थिंकिंग कशी वाढवावी आणि मुलांना पैसे हाताळण्याचे शिक्षण कसे द्यावे. जेणेकरून आता आपण आपल्या जीवनामध्ये पण ह्या गोष्टी कशा येतील याचा विचार करूया आणि आपल्या मुलांमध्ये पण ह्या गोष्टी कशा उभ्या राहतील याचा विचार करूया. सर्वांनी व्हिडिओ पूर्ण ऐकला त्याबद्दल धन्यवाद. लवकरच पुन्हा भेटूया या सर्वसामान्य माणसाला पडलेल्या नवीन प्रश्नाबरोबर. पर्यंत चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.